नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. मैत्रिणींनो, तुम्हाला पण असा अनुभव आला आहे का की तुमची मुलं खूप चांगली वागत होती, तुमचे मिस्टर खूप चांगले वागत होते, तुमची काळजी घ्यायचे, व्यवस्थित कामाला जायचे, पण आता अचानक काय झालं आहे की मुलंसुद्धा खूप उद्धटपणे बोलतात, अभ्यास करत नाहीत, नवरासुद्धा आपलं ऐकत नाही, व्यवस्थित काम करत नाही किंवा त्यांचं प्रमोशन होत नाही. असे बघता बघता चांगलं चाललं असताना बघता बघता असे वाईट अनुभव आपल्याला यायला लागतात. पण हे काही ते जाणून बुजून करत नाहीत मैत्रिणींनो. तर आपल्याला कोणाची तरी नजर लागलेली असते किंवा कोणी करणी बाधा केलेली असते आपल्या मुलांवर तर ह्याच्यामुळे किंवा ग्रहांचे वाईट परिणाम असतात. त्याच्यामुळे मुलं आपले मिस्टर असे वागत असतात. तर त्याच्यावर मी आज एक उपाय सांगणार आहे. तर काय करायचं, एक शनिवारी हा उपाय करायचा. एक काळा धागा घ्यायचा कॉटनचा. त्या काळ्या धाग्याला 9 गाठी बांधायच्या. 9 गाठी बांधताना प्रत्येक गाठ बांधताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा. आणि हा काळा धागा आपल्या मुलाच्या, मुलीच्या किंवा आपल्या मिस्टरांच्या उजव्या हाताला तो बांधायचा. 1 महिना तो हातात राहून द्यायचा. 1 महिन्यानंतर परत त्याच शनिवारी पुन्हा हीच क्रिया करायची. असं केल्यानंतर आपल्या आपल्या शनिदेवांची कृपा आपल्यावर होते. त्याचप्रमाणे नजरबाधा वगैरे काय असेल तर ते दूर होते आणि आपल्या घरात परत सुखी समाधानी वातावरण चालू होतं. सगळे आनंदाने राहायला लागतात. म्हणून हा उपाय नक्की करा. नमस्कार.